अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका चोरट्या महिलेला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी मोठ्या शिताफीने अटक केली। कामिना प्रकाश चौगुले राहणार बेगर वसाहत कागल असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून 4,74,900 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील कुमटे येथील रहिवासी मंगल रघुनाथ माने या 17 एप्रिल रोजी कागल तालुक्यातील बोरोडे येथे आल्या होत्या। दुपारी बोरोडे बस स्थानकावरून कोल्हापूरला जाणाऱ्या एसटी बसमध्ये त्या चढत असताना चोरट्याने त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास केले होते। या चोरीबाबत त्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात एक संशयित महिला दिसून आली। ही महिला हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील सुतगिरणी परिसरामध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून कामिना चौगुले हिला ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि माळ असा एकूण 4,74,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पुढील तपासासाठी आरोपी महिलेला मुद्देमालासह मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।